राम 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 राजा राम राम सीता राम 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 सीता राम 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे राजा राम 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 या प्रयांती मदभाव याती नास्ते संशय जे आता जे सांगितले होते अगाभियज्ञ मृता जाते जे अधिजितया माते जाणते ते देह जोलायचे मानणे हे आपण पे आपण होणे दैसा मठ गगनावरणे गगनीचे असे हे प्रतिदिच्या मादगरे तया निश्चयाची ओवरे आले म्हणून बाहेरी नवचीसे अचेस ब्रह्म ऐसा संचले मिची होऊन असता रचिले बाहेर भूतांचे पाचे खवळे निनताचे पडले आता उभय पण नाही दयांचे मा पडलिया गण कवड तयाचे म्हणून प्रतिजाचे पोटी पाणी नळे ते ऐकायचे आहे ओतिले की नित्य उदय घातिले जैसे समुद्र दुखले उडेचिना बाई आगवे गट बुडाला तो अंतमायरे उदके भरला पाठी दैवगत्या तरी कुठला तरी उदक काय कुठे नातानी तर्फे कवत सांडलेले का अवारणे वस्त्र फेडीचे तरी सांगपा काय मोडले अवयवा माझे तैसा हा काल हा आता भ्रंसे वाचन वस्ते शांती असे त्याची बुद्धी दालिया विकुसे कैसे जाता म्हणून या परिमाते अंतकाळी डालत्या ते जे मोकळे द्यांते ते मिची होते एरवी तरी साधारण उरी आदलिया मरण जो आठवदयंत त्याची होईल देशा कौन एक काकुलते पळता पवनगते दो पावली अवचितीची कुहा माझे पळेला आता तया पडणे आरोते पडण चुकवाया पळवते नाही म्हणून ते पळावाची पळे त्याची मनुष्याने अवसरे के जे येऊन जेव्हा समोर टाके ते होणे मग चुके भरता परी आणि जागता येवा असी दे तव जेने ज्ञाने भावना भावी दे डोळा लागले खेळ दे की दे तोची सपने प्रास्त प्रसंगी भगवद्गीतेतील अक्षर ब्रह्मयोग अध्यायातील श्लोक क्रमांक 5 आहे आणि त्याच्यात आपण प्रवचन हा निवडलेला आहे. काही मंडळीला प्रश्न पडला असेल की प्रवचनकार एक श्लोक म्हणतो आणि एवढ्या ओव्या म्हणायची काय म्हणूनच आपल्याला त्याचा तरी समजून घ्यायचा आहे. गीता हे एक खूप मोठं आपल्या हिंदू धर्मासाठी सनातन खूप मोठा ठेवा आहे, परंतु ते सामान्य माणसाच्या पसनी पडत नसल्या कारणानं सोपी भाषा लोकांना समजावी म्हणून संत माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृतचं प्राकृत केलं आहे. जसं आपल्या महिलांना सोनं घालण्याची खूप आवड आहे, परंतु 1 किलो सोनं फक्त घालू शकत नाही, त्याचे ते दागिने मळवावे लागतात, घालवावे लागतात. तशा माऊलींनी आपल्यासाठी खरोखर खूप असं तत्वज्ञान विश्वात रत्नधारी आपल्याला दिलेलं आहे. म्हणून त्या एवढ्या वाचून दाखवल्या, कारण माऊलींनी संतांनी आपल्यासाठी एवढं लिहून ठेवलेलं आहे की त्याच्या जर पावलावर आपण जर चालण्याचा प्रयत्न केला तर आपण निश्चितच हम ब्रह्मास्मीपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला वेळ लागणार नाही. परंतु होतं काय, आपण जन्माला येतो, मनुष्याच्या नरखाणीमध्ये जन्माला येतो आणि नेमकंच
मनुष्य जीवन कसं जगावं हे पार विसरून जातो. जेव्हा समाजामध्ये पाहत असतो, फिरत असतो, तर सन्मानित जीवन जगण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात आणि अपमानित जीवन जगण्यासाठी म्हणजे थोडक्यात पाप आणि पुण्य. शाळेमध्ये 90% जर मार्क मिळवले असतील तर त्याचा चांगला अभ्यास करावा लागतो आणि आपल्या समाजामध्ये करत आहात. आमचे नानाशेठ सन्माननीय आमच्या संस्थापक संस्थापक मेंबर आहेत आणि सर्व मंडळी मिळून काम करतात. समाजाचे काहीतरी देणं लागतं. माणसाचं जीवन देव देश धर्मासाठी असलं पाहिजे. कारण ह्या मूवीचा अर्थ तसा आहे की आपल्या जीवनामध्ये ज्ञानयज्ञ मांडता आला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन ब्रह्म झालं पाहिजे. तर ते कसं? मानवी जीवनामध्ये येताना बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवळी आपलं पुण्य असतं म्हणून ते आपल्याला हा मानव जन्म मिळाला असतो. 84 लक्ष योनीत आपल्याला हा मानव जन्म मिळालेला आहे आणि त्याचा आपल्याला सार्थक करायचा असेल तर आपल्याला देवाचं नामस्मरण करणे कर्मप्राप्त आहेच. कारण जो जन्माला आलेला आहे त्याला मृत्यू मरण पावणारच आहे. उदाहरणार्थ एखादा लहान मुलगा शाळेमध्ये जात असतो आणि त्यांनी जर शिक्षण सांगितलं, गृहपाठ जर नाही केला तर त्याची मान खाली जाते. तशी आपण या जीवन क्रमण करत असताना आपल्याला देवाची भक्ती करायची आहे. आपला तो एक देव करून घ्यावा, तिने जीवा सुखलो आहे. परंतु भक्ती करत असताना आपण कशी भक्ती केली पाहिजे त्याला आपण अभ्यास केला पाहिजे. नाहीतर या समाजामध्ये बरेचसे तुम्ही बाबा पाहिले असतील तर ते तुरुंगात गेलेले आहेत. म्हणून हा महाराष्ट्रात संतांची भूमी आहे. तर संतांची आज जवळजवळ वारकरी संप्रदायाला 750 वर्ष होत आहे. आज सुद्धा निवृत्ती बाबांची अंजनवाडी पालखीचं प्रस्थान आहे. परंतु संतांची किंमत इतरांना कळली परंतु आपल्याला कळत नाही कारण आपण ते अजून अज्ञानी आहोत. कारण संत आणि आई याच्यामध्ये फरक थोडासा आहे. संत हे ज्ञानी आहेत आणि आई आपली मायाळू आहे. आई मायेचा आभाळ असतं. खरोखर आज जी आपली सखवाई गेली तर त्यांच्या जर पूर्ण परिवाराचा जर विचार करून पाहता, सखुबाई म्हणजे सेवा करणारी, तुकाराम म्हणजे त्यांचे पती, तुकाराम म्हणजे दोन्ही जर उभय त्याचं नाव पाहिली तर सेवा व्हावी असं त्यांचं कुटुंब गावामध्ये खूप आणि आनंदाने पाटील आहे. आज पाटील नावाचं खोटं वर्चस्व आहे आणि त्या नावामध्ये मोठं वजन आहे. तर असं एकंदरीत सेवा व्हावी हे कुटुंब आहे आणि त्याच्यामध्ये त्यांची जी मंडळी आहेत, नानाशेठ असो आमचे धर्मासाठी सदैव तत्पर असतात की आपण खूप ठिकाणी फिरत असतो, कार्यक्रमात जात असतो. सेवेची शर्गिरोणी केली. खूप आई वडिलांचं महत्व आहे. आपण कीर्तनामध्ये कथा तर आई वडिलांची सेवा आपण केली पाहिजे. आपण समाजाचे देणेकरी आहोत. फक्त सांगण्यापुरती आणि ऐकण्यापुरती असं होता कामा नाही. परंतु आईचे जे देणं आहे त्याला भाग्य लागतं आणि तिन्ही जगाचा स्वामी आई विना भिकारी म्हटलाय. ते उगीच म्हटलेलं नाही.
आईने आपल्यासाठी केलेले 5 उपकार आहेत. त्याच्यामध्ये आहे अस्थिदान. जेव्हा आईच्या गर्भामध्ये मुलगा मुलगी असतो तेव्हा आई जे अन्न खाते त्या आईच्या अन्नाद्वारे हे अस्थि बनून असतं. रक्तदान आहे. कारण जेव्हा जेव्हा जी गरोदर आई असते किंवा त्याच्यासाठी जे अन्न असतं ते आपल्यासाठी मुलाला सर्दी होणार नाही याच्यासाठी ती वर्ज्य करते. का तर माझ्या मुलाला काय त्रास होऊ नये. लज्जादान आहे. कारण जेव्हा दूध पाजलं असतो तेव्हा आई ती सुद्धा कळायला तयार आहे म्हणून तिचं नाव आई आहे. तसंच देवाने सुद्धा आपल्यावर 5 उपकार आहेत. कारण मानव देह एवढा सहज नाही मिळाला आणि भारत देशामध्ये मिळणं आणि तो महाराष्ट्रात मिळणं एक इथं खूप दुर्लभ गोष्ट आहे. आपल्यावर देवाचे 5 उपकार आहेत. त्याच्यामध्ये पहिला उपकार आहे भूमी. मी तुम्हाला पहिलाच म्हणालो की भूमीचा उपकार आपले परमपूज्य दादाजी मानवाचं जीवन खरोखर ना 4 जरी आश्रम असले गृहस्थाश्रम असलं वानप्रस्थ असलं परंतु गृहस्थ आश्रम आहे हे खूप सुंदर जीवन जगण्यासारखं आहे. परमपूज्य दादाजी असतील, संत एकनाथ महाराज असतील, संत नामदेव महाराज असतील, नाना धर्माधिकारी असतील. तुम्हाला प्रपंच करून परमार्थ करता येतो परंतु परमार्थ आपण संसार आपण नीटनेटका केला पाहिजे. तर आपल्याला देवाने दिलं पहिलं आणि भूमीचं ऋण आपल्याला आहे. त्याच्यामध्ये छोटंसं तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी. म्हणजे आपली भूमी किती पवित्र आहे. रामायणाच्या उत्तरामध्ये जेव्हा रामाचा आणि रावणाचं युद्ध होतो तेव्हा रावणाच्या नाभी कमंडलामध्ये बाण लागला जातो आणि रावण विवराचा होत असतो. गोष्टीचं तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या तुम्ही. आणि अशा वेळेला खरं म्हणजे तो मरणासन्न अवस्थेमध्ये असतो परंतु त्याच्या मनामध्ये इच्छा असते की मला भगवंत भेटला पाहिजे, मला भगवंत दिसला पाहिजे. परंतु तो विवाह असतो आणि ही गोष्ट जेव्हा त्याच्या प्रतिवते बायकोला मंदोदरी जेव्हा कळते कोणाला आपण बाईला असं वाटतं की माझा नवरा अशा परिस्थितीत असताना मला जायला पाहिजे, पाहायला पाहिजे. आणि तेव्हा ती त्या ठिकाणी येते, युद्धाच्या ठिकाणी येते. तेव्हा खरं म्हणजे तिला ती पहिले पण सांगत असते. हे उदाहरण आपल्या पण लागू पडतं. कोणी जर वाईट कुकर्मळ असेल त्यांनी कृपया सुधारा. ती त्याला म्हणते स्वामी मी तुम्हाला पहिला पण सांगत होतो की तुम्ही या बाईच्या नादाला लागू नका परंतु तुम्ही ते ऐकलं नाही आणि अशी दुर्गती करून घेतलेली आहे. खरं म्हणजे बऱ्याचशा वाङ्मयामध्ये असा विषय आलेला आहे. हे जे राक्षस वृत्तीचे लोक आहेत त्यांचा बराचसा त्या उदाहरणामध्ये कळत की आम्हाला देव भेटला पाहिजे.
मग भले वाईट वृत्तीने का, युद्ध करून का, वाईट कर्माने का, मी उलटा आपल्याला सांगतो, जर देव जर वाईट कर्म करण्यापेक्षा तर आपण चांगला वागतो देव भेटला, तर त्याच्यामध्ये का वाईट? त्याच्यामध्ये भरपूर उदाहरण सांगता येतील. भक्त प्रल्हाद आहे, उत्तम आहे, राजा उत्तम आहे. कितीतरी एका लोकांना देव भेटला पाहिजे. आणि आपल्या समाजामध्ये खरोखर आपली एक वाईट सवय आहे, कारण आपल्याला व्यासपीठ बोललो पाहिजे. लोकांचं वाईट करण्यावे आपले हात कार्य करण्यापेक्षा त्यावेळी नामस्मरण करा. कशाला लोकांचे तुम्ही वाईट? आपल्या मनाने काय होणार नाही. सगळं कर्तव्य करविता भगवंत आहे. सगळ्या भगवंताच्या इच्छेशिवाय कुठलं सुद्धा पान हळत नाही. आपलं एकच काम आहे, शेजाऱ्या चांगला वागा. चलो पुढे. तर तिथं मंदोदरी आल्यानंतर ती परिस्थिती पाहिली. दृश्य म्हणजे माणूस बोलतो, तुम्हाला मी सांगत होतो का तुम्ही नका हा या वाईट कर्माला लागू. तुम्ही एवढे भक्ती, रावणाची भक्ती शक्ती एवढा मोजमाप कोणाकडे नाही. अत्यंत श्रीमंत, अत्यंत ताकदवार. रावणाने केलेल्या प्रतिज्ञा आहेत. रावणाच्या प्रतिज्ञा सांगतो मला. संकल्पाचा असावा, सत्य संकल्प असावा, पण रावणाचे संकल्प हे गरिष्ठपणाचे आहेत. त्यामध्ये संकल्प 3 सांगतो. नंबर 1, सोन्याला सुगंध आणीन. नंबर 2, समुद्राचं पाणी गोड करेन. नंबर 3, आकाशाला शिडी लावेल. हे अहमपणाचे संकल्प आहेत. आपले संकल्प सत्याचे पाहिजेत. अवघाची संसार सुखाचा करीन. जाईल ग माये तया पंढरपूर भेटेल माये आपली या. जाय ग माये तसे विष्णुदास नव्हे. तुकाराम महाराजांचा हा प्रमाण आहे. आपले संकल्प असे पाहिजेत. मी देवाला सत्य भक्तीने चांगल्या कर्माने भेटलं पाहिजे. आणि असं झाल्यानंतर त्याला खूप दुःख होतं. कोणाला पत्नीचा वाटणार नाही, माझा पण नवरा असा मरणासन्न अवस्थेमध्ये आहे. आणि अशा वेळेला तिला असं वाटतं की हाच प्रश्न आपण आम्हाला विचारावा. बघा, देव, संत आणि कारण रावण हा सुद्धा खूप मोठा भक्त असतो. रावणासमाना आपली भक्ती खूप छोटी आहे. प्रसंगी त्यांनी कमल पडल्या कमेनंतर त्यांनी स्वतःचं सिर सुद्धा कापून भक्तीला वापरलेलं आहे. आणि अशा वेळेला सुद्धा रामाला खूप दुःख होतं. रामाच्या खांद्यावरचा पितांबर पडलेला असतो. आणि कारण कसं असतं, जेव्हा जेव्हा समाजामध्ये चांगली माणसं जेव्हा असतात तेव्हा दुःख होतं, तेव्हा खरं दुःख होतं. आणि अशा वेळेला ती मंदोदरी रावणाकडे जाते, रामाकडे जाते. आणि तो पितांबर रावण असा घेतो आणि अश्रू पुसण्याचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा मंदोदरी त्यांच्या जवळ जाते तेव्हा रामाला जाणवतं कोणीतरी स्त्री आलेली आहे. आपला पितांबर खांद्यावर घेतात राम आणि सावरण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा मंदोदरीला असं वाटतं, अरे माझा पती एका स्त्रीसाठी एवढा वेळा झाला. तर मंदोदरी सुंदरच असते. आणि अशा प्रसंगी राम आपला पूर्ण शरीर ढाकून घेतात. रामाला नमस्कार करते. धन्य आहे ही भूमी. कारण रामामध्ये रावणामध्ये तिला फरक जाणार होता.
रावणाची विचारधारा कशी होती, रामाची विचारधारा कशी होती, तिथून त्याला नमस्कार करते. दुसरे उपकार आहेत ग्रंथ. आता समोरची ज्ञानेश्वर आहे, तुकाराम गाथा आहे, एकनाथ भागवत आहे. मी तुम्हाला ते उदाहरण सांगितलं की ग्रंथ हे आपल्याला खूप काही शिकून जातात, परंतु नेमकी झालं काय, आपण ग्रंथ नाही वाचत. आपण नको ते कार्यक्रम पाहतो. तुम्ही आस्था चॅनल पहा, तुम्ही आस्था चॅनल पहा, देवा धर्माचे कार्यक्रम पहा. त्याला योगाने सांगतो, इथं जेवढ्या आमच्या महिला आहेत, बंधुवर्ग आहेत, कोणीतरी तुम्ही एक सांगा इथं आपल्याला, तुम्ही टीव्ही सिरियलवरच्या कुठल्या पण 10 मालिका घ्या, तुम्हाला जे आवडतील ते 10 मालिका घ्या आणि सांगा बाबा या मालिकेमध्ये नक्की चांगलं काय आहे, काय आहे का चांगलं बाबा. एक एक मालिका 3-3, 4-4 वर्ष त्याच कहाण्या असतात. त्यामुळे तुमचा काय फायदा झाले का. तुम्ही जर आस्था चॅनलवर एखाद्याला चांगले देवाधिकांची कथा पाहिली असते, नामस्मरण ऐकलं असतं, या पुढे ऐकलं असतं तर तुम्ही पुण्याला तुमच्या पदरी पुण्य पडलं असतं. म्हणून नाही का मी सर्वांना विनंती करतो, कारण व्यासपीठ त्याच्यासाठीच आहे की शक्यतो देवा धर्माधिकांचे कार्यक्रम पहा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पुण्य मिळणार आहे. चौथोपकार आहे संतांचं, हे मी तुम्हाला पूर्वी सांगून गेलो. कारण संतांचं हृदय हे खूप मोठं आहे. एक वेळ आपल्याला जसं रामाने रावणाचा वध केला, कृष्णाने कंसाला मारलं, परंतु संत त्यांचे सुद्धा पुढे आहेत. संत खूप जगाच्या कलांना संतांच्या विभूती. संत हे आपल्याला सुधारण्यासाठी देत असतात. आणि त्यानंतर आहे आई वडिलांची सेवा. आई वडिलांची सेवा ही खूप मोठी आहे. आई शब्दामध्ये जेवढी ताकद आहे, ही हा म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर. प्रत्येक ठिकाणी देव पोचू शकत नाही. म्हणून देवाने आई वडील निर्माण केले आणि आई वडिलांनी आपण सेवा केली, देवापर्यंत पोहोचू शकतं. खरोखर आईचे काय सांगावे उपकार. एका छोटस उदाहरण सांगतो. एक आई असते आणि तिला एक छोटासा 5-6 वर्षाचा मुलगा असतो आणि खेळत असताना त्याच्या डोळ्याला मार लागतो. आणि अशा वेळेला ती आपल्या परिस्थितीप्रमाणे खूप प्रयत्न करते, परंतु डॉक्टर त्या कार्यामध्ये सांगतात त्याला, आईने तुझा जर डोळा दिला तर तो मुलगा डोळा वाचू शकतो. आई ती आईचा आहे. म्हणे डॉक्टर माझा डोळा काढून घ्या, माझा डोळा काढून घ्या, माझ्या मुलाला तो डोळा बसवा. आणि डॉक्टर त्याप्रमाणे ते करतात. आणि अशा प्रकारे हळूहळू पोरगा मोठा होतो, कळले जातात, त्याला पंख फुटतात. समजलं, पंख फुटतात म्हणजे मोठा झाल्यावर तो थोडा हळूहळू, मी जनरल बोलतो व्यासपीठावरून, तर तो मोठा होतो आणि कॉलेज जातो, शिकतो, मोठा अधिकारी बनतो. परंतु तो त्याच्या आईकडे दुर्लक्ष करत असतो. स्वाभाविक आहे, ज्या मुलासाठी आपला डोळा दिला, आपला
आयुष्य वेचलं आणि आपण हे तुमच्या आमच्याकडे लागू पडतं हा. आणि त्या मुलांनी आपल्याला नाही विचारावं याचं दुःख नाही, परंतु आई आई असते, तो दुःख सहन करते, लोकांच्या मोलमजुऱ्या करतो, इकडं पोरगा मोठा होतो, लग्न करतो, कुठेतरी का मायचा ओळावा त्याला बोलतो, अरे आई बरे ठीक आहे, मला आठवण नाही पडत, आईला आठवण पडतो, आईला ते आठवण पडायला पाहिजे का नाही. आणि एक दिवस त्याला कधी कधी आठवणी असतात त्या खूप जीवनामध्ये काहीतरी वेगळा कलर देत असतात, आयुष्यामध्ये चांगल्या त्या आठवणी कामाला येत असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी पाहावं की माझ्या आईला जर भेटून यावं, ठीक आहे, तिच्या कृपेने एवढा मोठा झालो, अधिकारी झालो, साहेब झालो, आणि नेमकी गावाकडे जातो आणि पाहतो तर आई त्याची मरण पावली असते, दुःख होतं. आणि अशा वेळेला त्याला मनामध्ये दुःख असं वाटतं की माझी आई कमीत कमी माझ्या आईने तर मला आठवण काढायला पाहिजे. आणि अशा वेळेला तो सांगतो माझ्या आईला समजत नाही का, असं त्या शेजारी बोलते, अरे पोरा तुला वाटतं असा, पण तू आज एवढा अधिकारी झालास, साहेब झालास, पण तुझा डोळा आहे ना तो तुझ्या आईचा आहे. तेव्हा त्याला खूप वाईट वाटतं की खरोखर आईने माझ्यासाठी केलेलं काम आहे, आईने माझ्यासाठी केला त्याग आहे, तर हे मी त्याग विसरला नाही पाहिजे. परंतु आजचा मुलगा, आजची परिस्थिती, आजचा समाज खूप बदललेला आहे. त्याला काढलेला आपण आहोत, कारण आपण मुलाला चांगले संस्कार देत नाही आहोत. आपण परप्रांतीच्या लोकांविषयी बोलतो, त्यांची पोरं, पण जेव्हा बाल संस्कार केंद्र असतील, स्वाध्याय असेल, वारकरी संप्रदाय असेल, तिथं आपल्या मुलाला पाठवा, तिथं मुलांना आपल्या पाठवा, तिथं संस्कार घडतील. परंतु आपण भौतिक सुखाकडे जास्त आकृष्ट झालेलो आहोत. आणि अशा कारणाने आपण भौतिक सुखाकडे जास्त प्रविष्ट असल्याने, परंतु तुम्हाला मी या व्यासपीठावर सांगतो, तुम्ही जीवनामध्ये पैसा कमवा, गरज आहे, परंतु भगवंताच्या नामस्मरणाशिवाय काहीच होऊ शकत नाही. आणि आपला जन्म त्याचे सत्य. या ओवीचा अर्थ आपल्याला शेवटी तेच घ्यायचा आहे. शेवटी आपल्याला तेच घ्यायचं आहे की जीवन हे यज्ञ आहे आणि जीवन हा सोहळा आहे. लक्ष घ्या, कदाचित कोणत्या बुद्धिपटलामध्ये शब्द घुसतो, पटतो नाही माहित मला, परंतु माणसाच्या जीवनाचा सोहळा करता आला पाहिजे. सोहळा का शब्द मी मानतो, कारण जन्म जर आपल्या भक्तीसाठी असेल, आज आपण जेव्हा मैतावर जी मंडळी आली पाहिली आहे, धनाने भूमो पचवष्ट गोष्ट गृहदारे जनास मशाने हे चित्त आहे, परत कर्मानुकुचे सर्व तिथं उपस्थित पाहिलं असेल तर हे आपले कमळले पुण्य आहे. मेल्यानंतर तिथं ज्या स्मशानात कोणाच्या अश्रू आले असतील,
समाजात आणि जीवनामध्ये काहीतरी केलं आहे. आणि जीवन प्रत्येक माणसाला जीवन सोहळा मृत्यूचा सोहळा करता आला पाहिजे. कारण हे मृत्यूचा सोहळा शब्द जरी मोठा असला पाहिजे, मोठा जरी असला ते आपल्या करता येऊ शकतं. तो आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. परंतु होतं काय, आता जीवनाची शिल्पकार किती आहेत का समजत नाही. पण बरीचशी मंडळी हे तू अधोगतीच्या मार्गाने मार्गक्रमण केलेला आहे. तो आहे आता तुझ्या अधोगतीचा शिल्पकार. अधोगतीचा शिल्पकार असं थोडं धाडसानं म्हणायला लागतं. अजून सुद्धा आपल्याला वेळ गेलेली नाहीये. जीवन व्यतीत करत असताना आपल्याला भगवंतांनी हा मानव देह दिलेला आहे. तो देताना आपल्याकडे 2 पिशव्या असतात, थैल्या असतात. त्या थैल्या आपण घेऊन खाली आलेला असतो. तुम्हाला मी सुरुवातीला म्हणाले आहे की सन्मानित जीवन आहे आत्मानित जीवन. तर तो त्या पिशव्यामध्ये किती पाप भरायचं, किती पुण्य भरायचं हे आपल्या हातामध्ये आहे. कारण 84 लक्ष मिळाला हा मानव देह. आणि आपल्या जीवनाचं सार्थक करायचं असेल तर नामस्मरण केवळ आता इथं तुम्ही बसलेले आहात तर तेवढं तन्मयतेने नामस्मरण झाला पाहिजे. केवळ इथं बसल्यात आपण या 13 वेळा आला आहोत, समोरचा प्रवचका काय 2 शब्द बोलतो, ठीक आहे. आपली आई गेलेली आहे, निश्चितच ही सेवाच्या कामात पुढे आपण बोलूया. परंतु तिच्या जाण्याने आणि आपल्याला सुद्धा जावं लागणार आहे. पण आपण पण आपल्या जीवनामध्ये काहीतरी बदल केला पाहिजे. हे विचार आपल्या अंमलात आणले पाहिजेत. नंतर एरियामध्ये मागण्या असं सुद्धा व्हायला नको. आणि कारण मनुष्य जन्म अनमोल रे फिर से मिलेगा ना रे, पक्का फिर गिरेगा रे फिर से लगेगा ना रे. मनुष्य जन्म हा अनमोलच आहे. आपण वारंवार तेच सांगतो. वारंवार तेच का सांगतो, कारण मनुष्य जन्म मिळणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही. मानवाला देवाने बुद्धी दिली, वाचा दिली. आपण असंख्य प्राणी पाहत असतो, परंतु त्यांच्याने आपल्या जीवनामध्ये खूप फरक आहे. कारण ते कसे जगतात. खूप सुंदर आम्ही ऐकलेलं आहे की प्राण्यांची उपमा आपल्याला लागते याच्यापेक्षा दुर्दैव आहे का. बकरा चालतो, बकरा चालतो, म्हशीसारखा लोलतो. म्हणजेच विनोबा व्हावे. आपल्याला म्हणाले माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे. ह्याशी त्याला म्हणावे का गरज पडली. कारण आताचा हा या काळामध्ये खरोखर या जीवनामध्ये वारंवार संत सांगतायत, परंतु आपल्याला ते काय प्रश्न पडत नाहीये. जेव्हा वारंवार तुम्ही ऐकाल, आपण ऐकू, तेव्हा आपल्या जीवनामध्ये हा विचार आपल्यामध्ये येईल. आई समुद्र आहे. त्याचे आपण उदाहरण सांगितलं. अजून एक आपण उदाहरण सांगतो की
जेव्हा लहान मुलगा एखाद्या जत्रेमध्ये जातं आणि जत्रेमध्ये जात असताना आपण जातो जत्रेमध्ये गेल्यानंतर तो सर्व आईला सांगतो हे खेळणं दे ते खेळणं दे, परंतु आई त्याचा हट्ट पुरत नाही, कारण तो खूपच खेळणी मागत असतो. आणि अशा वेळेला थोडीशी आई वडिलांमध्ये सुकामक होते, आई मुलामध्ये सुकामक होते. मात्र अशा वेळेला त्यावेळेला केलं हट्ट, मला हे खेळणं ते हे खाऊ दे, ते खेळणं ते खाऊ दे. अशा वेळेला तो ते खेळणं आणि खाऊ मागत नाही, तो फक्त आई मागतो. म्हणजे माझी आई कुठे आहे, आई कुठे घरात बसतो. माझं सांगतो का बाजूला सांगतो बाबा हे तुला खाऊ घे, हे तुला खेळणं घे. तो बोलतो मला खेळणं नको, मला खाऊ पाहिजे, मला खाऊ नको, काही नको, मला आई पाहिजे. आज या घरामध्ये मावळी निघून गेलेली आहे. आपण तुमच्या आमची सर्वांची आहे की गेले असे आता आपण फोटोमध्ये पाहणार आहोत, परंतु आईने केले संस्कार, खरोखर एवढ्या खूप मोठ्या कुटुंबामध्ये तिने केलेले संस्कार तुमच्या पुढच्या जीवनामध्ये आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. कारण आईचं भूमिका निभावताना सकाळी बिचारी 6 वाजता उठते आणि जवळजवळ 11 वाजता झोपते. एवढे काम निर्व्याज निर्मुद्दलाने काम करणारी आई. बऱ्याचशा लोकांना आई जिवंत असताना ती किंमत कळत नाही, परंतु आहे त्यांच्या आया, त्यांची तुम्ही किंमत आता घ्या, समजून घ्या. खरोखर आईसारखं दैवत नाहीये, परंतु आपल्या अज्ञानानं आणि माझ्या भौतिक सुखामुळं सर्व लोक आपल्या आई वडिलांना विसरले आहेत असं होता कामा नाही. आणि आपल्याला अहम ब्रह्मास्मी पर्यंत पोहोचत असेल, ब्रह्मापर्यंत पोहोचत असेल, तर हे नामस्मरण यज्ञ आपण केलं पाहिजे. तसेच खरोखर आपण ज्या पुण्यभूमीमध्ये आहोत, देश देव आणि धर्मासाठी सुद्धा आपण जगलो पाहिजे. होतंय काय, फक्त आपण भाषणामध्ये बोलतो, जीवनामध्ये ऐकतो, परंतु आपण आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करत नाहीये. या देशाने माझ्यासाठी काय केलं, त्याच्यापेक्षा मी देशासाठी काय केलं, ही सुद्धा भावना आपल्यामध्ये असली पाहिजे. मला गावाचा विकास करता आला पाहिजे. आज आपले या 13व्या निमित्ताने मला समाजाला सांगायचं आहे, गावातील जे सांडपाणी आहे त्याला शक्यतो स्वच्छ करा. त्याची या पाण्याची वाया जाणार नाही, गावामध्ये रोगराई पसरणार नाही आणि पाण्याची भूजल पातळी वाढेल. तुम्हाला ऐकायला जरी ते सोपं वाटलं, परंतु त्याचा परिणाम इफेक्ट हा जगाला आदर्श ठरू शकतो. आपल्या मुलांना डोक्यावर टिळक लावायला सांगा. एक आपण सनातनी हिंदू धर्म आहोत, मुला मुलींना अंगभर कपडे घालायला सांगा आणि शक्यतो मुलींनी भगवी स्कार्फचा उपयोग करा. आई वडिलांची
सेवा करा. तसेच लहान मुलांना संस्कार द्या. कारण आपण जिजा मातेचं जर उदाहरण पाहिलं, फक्त ती जय जिजाऊ आणि जय शिवरायाला नुसत्यात नाही काढली. अहिल्याबाई होळकर असतील, प्रतिभाताई पाटील असतील, ही भारतभूमी त्यागाची भूमी आहे. आणि या त्याग करण्यामध्ये हे एवढे महात्मे घडलेले आहेत. जिच्या हाती पाळण्याची दोरी जगाचा उद्धार झाला. शिवाजी जन्माला यावा तो दुसऱ्याच्या घरी, परंतु माझ्या घरी येण्यासाठी हा विचार करत नाही. परंतु ते सुद्धा होऊ शकतं. नर ऐसा करणे करे नर का नारायण बनले आहे. तुमचे कर्म कसे आहेत आणि कर्मावर सगळं अवलंबून असतं. कारण आपण जी असंख्य नेत्यांची उदाहरणं पाहतो, असंख्य नेत्यांची उदाहरणं पाहतो, त्यांनी जी चांगले कर्म केले आहेत. तसेच मागच्या मानकुलीचे शोक शब्द विषय झाला होता. आपल्या लोकांकडे अमाप पैसा आलेला आहे, परंतु शरीर संपदेकडे लक्ष लावत नाहीये. ठीक आहे, तुम्हाला योग्य आहे, तुम्ही खाऊ शकता, परंतु शरीर हे राष्ट्राची संपत्ती आहे. तेव्हा शरीराला जरा चांगलं सुदृढ बनवा, चांगले विचार अंमलात आणा, चांगले विचार बोला. आणि आता एक एक्स्ट्रा शब्द वापरण्यात येतो की चांगले खा. कारण या केमिकलच्या दुनियामध्ये खूप शरीराची हानी होत आहे. आणि मी समस्त समाज बांधवांना विनंती करेन की खरोखर वयाच्या 40 नंतर तुम्ही आपण निश्चितच डॉक्टरचा सल्ला घ्या. कारण एवढे रोग भयंकर आलेले आहेत की कमवलेले पैशाचा जवळजवळ दवाखान्यात जायची वेळ आली आहे. परंतु आपण काही त्याच्यावर विचार करत नाहीये. लग्नामध्ये सुद्धा भरपूर खर्च करत असतो, परंतु ते सुद्धा एक मर्यादित खर्च करा. बरीचशी मंडळी तो प्रयत्न करा, पण नको त्याला हसतायत, असं सुद्धा करू नका. कारण मी समाजाचा एक घटक लागतो. देवाने मला जन्म दिला आहे, माझं कर्तव्य आहे. खा प्या मजा करा, याच्यासाठी माझा जन्म नाही आहे. याची प्रत्येकाने मनोमन नोंद ठेवा. कोणाकडं वेळ कमी असेल का प्रत्येकाकडं देवाचं नामस्मरण करण्यासाठी वेळ असतो असं तर नाहीये. तुम्ही तुमच्या कर्मातून, तुम्ही तुमच्या व्यवसायातून आणि समाजात सुद्धा, कारण भक्ती एक सामाजिक शक्ती आहे. आणि परंतु तुम्ही चांगले जर राहिलात, समाजाला दान धर्म केलात, परंतु दान धर्म कुठं करत आहात ही पण तुमची भक्ती ठरू शकते. तेव्हा देव देश धर्मासाठी आपलं जीवन आहे, हे आपल्याला अधोरेखित करायचं आहे. कारण शरीर आपलं फक्त जलतं, आत्मा हा अविनाशी आहे. सर्वस्व चामृती संनिष्ठ मत्ता स्मृतीज्ञानचं शरीर आपला जे आत्मा आहे तो कधी मरत नसतो, तो अमर असतो. जलतं ते शरीर, आणि ते शरीर पुन्हा पुन्हा जन्माला असतं. आणि आपले जर कर्म चांगले असतील, आपल्या जीवनामध्ये जर आपली भक्ती केली असेल, तर आपल्या कर्मावर सगळं
निर्भर असतं, तेव्हा पुन्हा एकदा या अभंगाच्या द्वारे आपल्याला हेच सांगायचं आहे की आपल्याला मनुष्य जन्म मिळाल्यानंतर आपल्याला नामस्मरण करणं गरजेचं आहे. परंतु कोणी भरकटलेला असतो, परंतु ते जीवनामध्ये उतरणं तेवढं गरजेचं आहे. आणि शक्यतो एकादशी चतुर्थी दिवशी आपण जर हिंदूला मानत असाल तर त्या दिवशी मांसाहार खाणं टाळा. नाही तर आपला जो समाज आहे, आपली जी संस्कृती आहे, आपला धर्म आहे तो टिकणार नाही. वाटतं तेवढं सोपं नाही आहे. आजचा विषय वेगळा आहे, कारण वर्तमान काळामध्ये आपण जेव्हा पाहतो तेव्हा खूप परिस्थिती गंभीर आहे. तेव्हा प्रत्येकाने जागरूक राहायला पाहिजे. का आणि मी घडी का बोलतो, जेव्हा तुम्ही एखादा ग्रंथ वाचता, मला माहीत नाही स्वर्गण असेल, किंवा तुम्ही जेवढे तुम्ही ग्रंथ पाहता त्याच्यामध्ये सर्वच ग्रंथात एकच आहे, आपला तो एक देव करून घ्यावा. आणि शेवटी आपण जेव्हा दवाखान्यात जातो शेवटी डॉक्टरमध्ये ते सांगतो ना, माझा मी प्रयत्न करतो देवावर विश्वास ठेवा. परंतु विश्वास किती ठेवायचा, कसा ठेवायचा हे आपल्यावर आहे. आपल्या जर जीवनात सार्थ करायचं असेल तर नामस्मरणाशिवाय तोड नाही. आणि शर्ते शेवटी या श्लोकातून, या ओव्यातून याचा अर्थ आहे की आपल्या जीवनाचा 16 यज्ञ म्हणा, ब्रह्म म्हणा, हम ब्रह्मास्मी म्हणा, हे आपल्याला करता आलं पाहिजे. याकरिता हा सगळा अट्टहास आहे. शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि अशी आहे समाजामध्ये मंडळी की ते गेल्यानंतर एका समाजामध्ये पोकळी निर्माण होते. परंतु एखाद्या व्यक्तिमत्व गेल्यानंतर असं नका वाटायला गेला तर गावातली घाण गेली. तर सर्वांना विनंती असेल, हा मानवदेह सुशोभित म्हणा, सुसंस्कारी म्हणा करण्यासाठी खूप संप्रदाय आहेत, मार्ग आहेत. आपल्या मुलांना संस्कार द्या. आणि आपण जे आपले जे आदर्श आहेत, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, ह्या गोष्टी तुम्ही मुलांना सांगा. आणि चांगल्या कामाची सुरुवात ही आपल्यामधून करा. समाजाला आणि आपल्या हसण्याची सवय खूप झालेली आहे, तर तिकडे जरा लक्ष कमी द्या. आणि चांगल्या गोष्टी, कारण समाजामध्ये सुद्धा चांगली मंडळी सुद्धा आहे, खूप चांगली मंडळी आहे की ती चांगली कामं करायला प्रयत्न करतात. परंतु समाजाला आपल्या काय झालं का कळत नाही. आणि आता आपल्या परमपूज्य दादाजींनी सामुदायिक विवाह पद्धती चालू केली होती. किती सुंदर पद्धती होती. एकेका एवढे लग्न राखायचे नाही, लोकांना पटत. आता आपले राजूदादा ते पण चांगले करतात ना. परंतु काय झाले मला काय कळत नाही. बोलण्याचं काय आहे ते आजचा विषय नाही येतो. परंतु सामान्य विवाह पद्धती असो, माझं सुद्धा समाजाप्रती देणं लागतं. आणि भगवानांची भक्ती करत मला देणं लागतं. मला हेच म्हणायचं आहे. आणि शेवटी लेकुराचे हितव आहे माऊलीचे चित्त, अशी कळवळल्याची जाते कधी लाभावी जाते. कारण आईविषयी आपण बऱ्याचशा गोष्टी, चरित्र ऐकणे असाल, परंतु आईने केलेल्या घरासाठी स्वकष्ट, आईने केलेला काम, आईने केलेली एक त्याग सर्वांनी स्मरण ठेवलं पाहिजे. स्मरण ठेवलं पाहिजे. आणि जेवढे काही प्रवचनातून माझ्या अल्प बुद्धीप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे,
ती एक भावपूर्ण श्रद्धांजली असेल. तसेच आमच्या संस्कार मंडळाचे संस्कार इंग्लिश स्कूल मंडळाचे संस्थापक सदस्य नाना पाटील. खरं म्हणजे त्यांनी मला ही सेवा दिलेली आहे, त्यांचं मी आभारी आहे. आणि या प्रवचनासाठी आपल्या या पंचक्रोशी विभागातून राजकीय नेते मंडळी, आध्यात्मिक मंडळी आणि आमच्या संस्कार कुलचे सर्व पदाधिकारी, परिसरातील सर्व आध्यात्मिक मंडळी आणि आपण इथे आलेला आहात. खरं म्हणजे हे बोलणं परमपूज्य दादाच्या कृपेने बोलतो. आणि विशेष म्हणजे मानकोली गावचे महामंडलेश्वर काशीनाथ सरस्वती म्हणजे कोंडराम बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने बोलण्याचा प्रयत्न केला. काय चुकलेलं असेल ते मला मोठ्या अंतकाराने माफ करा. आणि झालेली सेवा सखुआई हिच्या पुढच्या प्रवासासाठी या प्रवचनातून कीर्तनातून काय जे पुण्य असेल ते त्यांना मिळावं. कारण आपल्या ग्रंथामध्ये आहे की बरोबर 1 वर्षानंतर हा आत्मा तिथे पोहोचत असतो. आणि हे पुण्य नामस्मरण त्यांच्या वाटचालीचं उपयोगी पडतं. पण मी आपल्या आई गेल्या त्यांना चांगली सद्बुद्धी मिळेलच. परंतु जे आपण कीर्तन ऐकले असतील, प्रवचन ऐकलं असतील, त्याच्यातून आपल्याला काही 2 शब्द आपल्या जीवनाला काही, कारण मेलेला आत्मा जाणला आहे, आपण पण जाणला आहोत. परंतु आपलं हे जीवन कसं सन्मानित झालं पाहिजे आणि कसं यज्ञ झालं पाहिजे, कसं ब्रह्म झालं पाहिजे, असा हा एकंदरीत श्लोकाचा अर्थ होता. आणि आपण शांत चित्ताने आपण ऐकलेला आहात. पुन्हा एकदा मी सर्वांचे आभारी आहे. आणि आपण जे काही विचार इथं ऐकले ते आपण जर मनात उतरले तर ते आपल्या सखवाईला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. सुंदरशी साऊंड सिस्टीम. पुन्हा एकदा सर्वांचा मी शब्दसुद्धाने आभार मानतो. आणि माझा कार्यक्रम संपला. रामकृष्णाने फक्त हल्ला मारे होईल. आणि आपण तसेच एक सूचना आहे की पुरुष मंडळींनी जी आपल्या सखवाईची प्रतिमा किंवा फोटो आहे त्याचं दर्शन घ्यायचं आहे आणि लगेचच जेवण करायचं आहे. आणि महिलांना पाणी देण्याचा कार्यक्रम ते करू शकतात. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे. राजा राम 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 राजा राम राम राजा राम 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 राजा राम राम राजा राम राम राजा राम 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 राजा राम राम सीताराम राम सीताराम राम राम सीताराम राम सीताराम राम राम सीताराम राम राम. पंढरी कवरदे श्री हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु महाराज के, छत्रपती संभाजी महाराज के.
काही तुकाराम पाटील यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. उत्तर कार्याचा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी प्रवचनाचा कार्यक्रम झाला. ते प्रवचनाचा सेवा देणारे आमचे मित्र हरिभक्त पारायण श्याम महाराज माळी भाटाळे यांनी उत्कृष्ट असं मार्गदर्शन आपल्या या प्रवचनातर्फे केले. याबद्दल मी पाटील परिवाराच्या वतीनं ग्रामस्थ मंडळ भरवाडीच्या वतीनं त्यांचे या ठिकाणी आभार मानत आहे. धन्यवाद. जय श्रीराम.